हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आज मी असं एक कॅरेक्टर घेऊन आली आहे जे बरेच दिवस आपण जे आपलं रेग्युलर कॅरेक्टर होतं, इनफॅक्ट त्याच्यावरती मी आज आपली एक कम्युनिटी पण टाकली आहे त्या कॅरेक्टरवर. बट ह्याच्यावर बरेच दिवस हिच्यावर म्हणजे कॅरेक्टर एक जेनरिक असतं ना, तर त्याच्यामुळे ह्याच्यावर असं म्हणते, तर समजून घ्या थोडंसं. तर त्या कॅरेक्टरवर बरेच दिवस पॉडकास्ट आला नाही, कारण हेच की तेच रिपिटेटिव्ह आणि तेच तेच त्याच त्याच गोष्टी आणि तेच आपलं स घ्याना असं आणि थसं आणि मी हे करू शकते, मी उडू शकते आणि मी बसू शकते, मी उडवू शकते आणि असं होतं आणि आमच्या घरात असं असतं आणि त्याने मला पंख दिले आणि मला अटल सेतूवरून उडवलं आणि कुठे कुठे उडवलं, त्याने मला उडवलं. एवढंच बोलत राहायचं आणि मग तो एक लोमत्या जो सगळीकडे कॅमेरा घेऊन फिरत असतो. मग ते कोणाचं घर म्हणू नका, कोणाची बेडरूम म्हणू नका, कुठेही घुसतो, बाथरूमपासून सगळीकडे घुसतो. ओळखीच्या पाळखीच्या अनोळखी बायकांना पण कॅमेरा मारतो आणि कुठे कुठे कॅमेरा मारतो, काय चाललेलं असतं, आपल्या कॅमेऱ्यात काय कॅप्चर होतं आहे ते त्याचं लक्ष नसतं. चाललेलं असतं त्याच्या समोरच, त्याच्या देखतच त्याच्या मुलीबरोबर कोण काय काय चाळे करत असतं, ते मी तुम्हाला पुढे आणि सांगणारच आहे. सो अशा सगळ्या गोष्टी आणि तेच ह्यांचं नुसतं बाहेर जाणं, हादडणं, शॉपिंग करणं आणि मग एवढं सगळं करून तो लोमत्या सतत लोंबत असतानाही हे म्हणणं की लोमत्याला आज बऱ्याच दिवसांनी वेळ मिळाला आहे. तर हे सगळं मला सहन होत नव्हतं आणि मला तुम्हालाही सहन करायला लावायचं नव्हतं. यासाठी मी इतके दिवस हिच्यावरती पॉडकास्ट आणला नाही. पण आज मी सगळं समअप करून एकच क्विक पॉडकास्ट करणार आहे. त्याच गोष्टींवर मला बोलायला आवडत नाही, म्हणून मी झटपट पटापट अशा जवळजवळ एक 10-12 व्हिडिओचं मिळून एकच पॉडकास्ट करणार आहे. तर लेट्स स्टार्ट टुडेज पॉडकास्ट. Hey, you all lovely and beautiful people. This is a new day, new start, and the day starts with all you lovely and thukarat phaltu people. तर मी डॉक्टर फनी गुडप्या लोमथ्या, मी इथे आता चाललो आहे माझं हॉस्पिटल आणि क्लिनिकला मी थप्पा करून येणार आहे. आणि आता मी जेवतो आहे आणि आता मी हॉस्पिटलला जाऊन पण जेवणार आहे. डब्बा तर ते रेडीच आहे, काहीतरी किचन मध्ये खुडबुड चालली आहे. आई ॲज युजल आराम करते आहे आणि आपण बघूया बचूमन काय खुडबुड करते आहे. हे बचूमन, हाय, काय करते आहे, काय खुडबुड चालली आहे. काही नाही, मी डब्बा बनवते आहे आणि हा सगळा आजचा तुझा डब्बा आहे. हे सकाळचं आहे, हे दुपारचं आहे, हे संध्याकाळचं आहे आणि हे सगळं खाऊन ये आणि काळजी घे. बाय बाय, गेट लॉस, लवकर जा, लवकर ये, आपल्याला जायचं आहे बाहेर, उडायचं आहे लवकरच. त्याच्यासाठीच आपण EV कार घेतली आहे. त्यासाठी आपण आपला टोल चुकवायला, टोल आपल्याला जसं कळलं की टोल माफ केला आहे, तर एक EV कार म्हटलं घेऊया आपण. सो ती घेतलेली आहे आपण आणि आता आपण रोजच्या रोज उडू शकतो आणि उडवू शकतो. आता कोण कोणाला उडवायचं ते आपण आपापसात ठरवूया, तू मला की मी तुला, म्हणजे कारमध्ये बसून कोण चालवणार असं मला म्हणायचं आहे. चला 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 निघूया, लवकर ये, समजलं, काळजी घे, बाय. त्या ट्रिपबद्दल तर मला काही बोलायचंच नाही, इतकी फालतू ट्रिप होती आणि काय हे केलेलं आणि त्या फेकेवीने पण काय अरेंज करतो ते त्याचं त्याला माहिती. आणि अशा लोकांसाठी अरेंज केलं म्हणजे ते बघूनच कळलं की नाही भाई, तुमचे ना हो पायल बा, कशाला ना उगाचच, कशाला म्हणजे दाखवताना तरी अशा लोकांना चूज करायचं की ज्यांनी काहीतरी दाखवलं व्हिडिओ किंवा त्यांच्या ट्रिपमधनं आपल्याला काहीतरी फायदा होईल, आपलं चांगली एक छबी उमटेल लोकांसमोर. तर ते तर हिच्याकडनं तू एक्सपेक्ट केलं, ठीक आहे, आता तुझी चॉईस, तू पण त्याच लेवलचा आहेस म्हणा, तुझ्याकडनं तरी काय अपेक्षा. सो कॅरी ऑन. पण इतकी बकवास ट्रिप, एकतर दिवसाला एकच काहीतरी हे लोक करायचे, पूर्ण दिवसामध्ये एकच कुठचं तरी ठिकाण बघायचे, फिरायचे आणि मग आम्ही थकलो, आम्ही असं झालं आणि आम्ही तसं झालं. हे तर कसं एकाच ठिकाणी 100 वेळा जातात. खरं तर नॉर्थ ईस्ट एकाच राऊंडमध्ये सगळं, म्हणजे दार्जिलिंग, सिक्कीम, गँगटॉक हे सगळं एकाच ह्याच्यामध्ये करतात. पण ह्या लोकांनी सगळं परत त्याला फोडलं आणि एका दिवशी एकच जागा बघणार, तर कसं होणार ना. या जन्मातच यांचं नॉर्थ ईस्ट करून होणार नाही. नॉर्थ ईस्ट काय करून होतं काय माहिती. प्रत्येक ठिकाणी जातात, आपलं यांना काहीतरी व्ह्यू वगैरे काहीतरी फालतूगिरीलाच पैसे खर्च करायचं, ते फिरायला कमी आणि नुसतं टाइमपास करायला जास्त जातात. आणि त्याच्यानंतर त्या ट्रिपचे जे काही कॅप्शन्स होते ते तर इतके थर्ड क्लास होते की काय तोंडातच आलं. काय तोंडात आलं तर काळीच तोंडात आलं. काळीच काय तोंडात येतं आणि काय तोंडात घेते, तोंडात येतं हिच्या काय माहिती, काय बोलेल याचा काही नेम नाही. त्याच्यानंतर काय आमच्या सगळ्यांच्या अंगावर काटे आले. अगं असं नसतं, आमच्या सगळ्यांच्या अंगावर काटाच आला, काटाच येतो.
एकाच्या पण काटा येतो आणि अनेकांच्या पण काटा येतो. काटे आले काय काटे आले, पॉक्युपाई नाहीस का हां गुडप्या लोमत्या तुझा, गुळगुळीत मुळमुळीत. त्याला ना अगं ते पॉक्युपाईनसारखे असे टोचन लावले ना ते पण गुळगुळीत होतील. इतका गुळगुळीत आहे तुझा तो लोमत्या. आले मोठे काटे आले म्हणे काटे. चुबस काटे आले असतील तो बोलली असती झ फॉर काटे. नंतर तर ते सगळे बॅकलॉग क्लिअर करत होती आणि मग ती कार कधीच घेतली होती मला वाटतं न्यू इयरला 1 तारखेलाच त्यांनी त्या कारची डिलिव्हरी घेतली, पण कधीचा कधी तो व्हिडिओ आला. आणि ती कार मला वाटतं की ते ड्राईव्ह करून आणायला गेले होते की ती उचलून आणायला गेले होते. एवढा सगळा तामझाम, एवढे सगळे लोक तिथे गेले असतील. असं जसं फॅमिलीमध्ये पहिल्यांदा कोणीतरी लायकी नसलेल्या फॅमिलीमध्ये कार घेता आणि सगळे बघायला येतात ना त्या शोरूमवाल्यांना, तर तसंच वाटलं असेल की बापरे असं काय आहे की एवढी सगळी लोक जमा झालेत. अख्खा गाव गोळा करून आणला होता तिथे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे किती चांगले चांगले मॉडेल आहेत यार त्या कंपनीचे. इवन ती त्याची पहिली कार जी त्याने सेल केली तर त्या ब्रँडचे पण खूप चांगल्या कार्स आहेत. पण ठीक आहे चला EV घ्यायची होती, पण ह्याच्यामध्ये पण किती चांगले चांगले मॉडेल्स आहेत. कुठलं माहिती आहे तुम्हाला मंडळी, मी जोक नाही करत आहे, मला इतका सदमा लागला ना, इतकं ती अशी काहीतरी विचित्र लांबडी लोंबडी कार अशी बघून लोमत्यासारखीच लोमतीसारखी, तर ते बघूनच मला ना स्वप्नात आलेली ती गाडी, स्वप्नात लिटरली. आणि मी माझ्या नवऱ्याला बोलत होती की आपण हे परत नाही का करू शकत. बोलतो का छान तर आहे. मी म्हटलं नाही मला नाही आवडली पण परत करूया का असं करून. मग तो म्हणाला की नाही पण आपण याला टोकन दिलं ना, मग आता हे टोकन आपल्याला परत नाही मिळू शकत, तर त्याच्यामुळे आपण काय करायचं, मग टोकन जाईल आपलं. आणि ते टोकन आहे ना स्वप्नामध्ये मी दिलं होतं, त्याच्यामुळे मग मला आता ती कार एक्सेप्ट करावी लागली होती. पण स्वप्नात पण आहे ना मी एवढी रडत होती ना मंडळी की काही बोचूसारखी कार का घेतली करून. सो इतका सदमा लागलेला मला. एनिवेज जोक्स अपार्ट, पण खरंच खरं हे स्वप्न आलेलं आणि एकदमच काही या फालतूगिरी उगाचच काहीतरी. म्हणजे त्याने त्या डुकऱ्याने काय केलं ना, भले ते त्याच्या भावाने केलं आहे, पण डुकरंच आता ते घेऊन त्या BMWचा पिट्टा पाडतोय. पण हिला लगेचच लागले ते. आणि हिला पण असं म्हणजे काहीतरी त्याने केलं तर आपण पण काय हम भी कुछ पीछे आहे क्या म्हणून असं. आणि तसं पण फण्या लोमत्याला डिफॉल्टर बनण्याची सवयच आहे. तर बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की इतका यांच्याकडे पैसा आला कुठून. नाही म्हटलं तरी 18 ते 20 लाखाची ती गाडी असेल, म्हणजे 16 ते 20च्या दरम्यान आपण पकडूया. सो एवढा पैसा आला कुठून, तर काय नाही हो, ती पहिली कार विकली, त्याचं डाऊन पेमेंट केलं असेल आणि बाकीचं हप्त्यावर उचलली असेल ना, EMIवर घेऊ शकतो तो. आणि तसंही तुम्हाला माहितीच आहे, एकदा तो बोललेला की त्याचा सिबिल स्कोअर खराब झालेला होता आणि त्याच्यामुळे त्याला प्रॉब्लेम्स आले होते. सो हे काही नवीन नाही आहे. जे लोक त्या एरियामध्ये वगैरे राहतात त्या लोकांना ह्यांची चांगलीच ख्याती आहे. हे काय लेवलचे आणि कशा प्रकारचे लोक आहेत, ह्यांचे कुठले कुठले उद्योगधंदे आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि हपापाचा माल असाच गपापा जातो. जेवढा कमवतो ना तो कोणालाच लाभ देत नाही, हे तितकंच खरं आहे. तर ह्याच्या आईने काय करून कसं करून ते कमवलेले पैसे आहेत ते मुलं आता घालवत आहेत. ही पिढी तरी ते सस्टेन करू शकेल की नाही ही शंका आहे. सो दॅट्स द फेथ. आणि असंच असतं नशीब अशा लोकांच्या बाबतीत. आणि त्याच व्हिडिओमध्ये तुम्ही बघा त्या मायसाला तो डुकऱ्या घेऊन बसला आहे मांडीवर आणि ती मायसा बसली आहे. ती मुलगी तर वेडीच आहे. सॉरी म्हणजे मला असं नाही म्हणायचं आहे, पण खरंच आपण आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे की स्कूलमध्ये तर शिकवतातच गुड टच बॅड टच, आणि त्यांना या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे. त्यांना ते सेन्स करता आलं पाहिजे. नुसतंच असं वेडं वाकडं तोंड आणि स्वतःचे आई वडील जर असे असतील, जर आपल्या मुलांच्या बाबतीत त्यांना काय वाईट काय चांगलं, काय चूक काय बरोबर, वाईट चांगलं तर दूरची गोष्ट आहे, चूक आणि बरोबर हे सुद्धा त्यांना कळत नसेल तर मग कसं काय होणार. याचा अर्थ तुम्ही त्या मुलीला अशा टचेसची किंवा असा जो काही एक फील आहे त्याची सवय करताय, तुम्ही ते तिला नॉर्मलाइज करताय, जेणेकरून उद्या तिला हे सगळ्या गोष्टीची सवय व्हायला पाहिजे. असंच इन शॉर्ट म्हणजे किती इन्स्टन्सेस आपण पाहिले आहेत की किती वेळेला कधी कोणाची चड्डीच दाखवली, कधी कोणाला चढिगनाच दाखवलं, कधी कोणाचं कायच दाखवलं. म्हणजे इतकं घाणेरडं या मुलींना ते मॅनहँडल करतात अक्षरशः ऑन कॅमेरा आणि ह्यांना लाज पण नाही वाटत. मग ते तुमचा काका असू दे, मामा असू दे, अगदी वडील का नाही, वडील पण अशा तऱ्हेने मुलीला स्पर्श करत नाहीत. आणि एक सर्टन एजमध्ये आल्यानंतर तो एक कम्फर्ट, ती एक लिमिट आणि तो एक आपण ज्याला म्हणतो की एक थिन लाईन जी असते ती प्रत्येकाने बाळगलीच पाहिजे.
मग तो कितीही तो डुकऱ्या तिच्या बापासारखा असला काय, बाप माणूस असला काय किंवा तिचा बापच असला काय, म्हणजे तो डुकऱ्या तो पण असू शकतो, सो वॉट एव्हर, पण तरीही हे असं योग्य नाही. त्या मुलीला कसं त्या गोष्टी समजणार, कसं ती त्या गोष्टी चूक बरोबर आणि कोण आपल्याला कसं टच करते. आज ती त्या डुकऱ्याला टच करायला देते, उद्या ती कोणालाही अलाव करेल, बिकॉज इट इज नॉर्मल फॉर हर. तिला त्या गोष्टी कोणी समजवल्याच नाही आहे, त्या गोष्टीची कोणी जाणीवच करून दिलेली नाही आहे. अक्षरशः तो तिच्या मांडीवरून हात फिरवत होता आणि तिचे मांड्या दाबत होता. दॅट वॉज सो डिस्कस्टिंग आणि किती घाण होतं ते बघण्यासाठी. जरी ते सहज ते हात वगैरे जात असले तरीही तुम्ही कॅप्चर करताना, आणि जरी तुम्ही ते कॅप्चर नाही केलं तरीही तुम्ही त्या व्यक्तीला हे सांगितलं पाहिजे चांगल्या ह्याच्याने, तुमचं रिलेशनशिप एवढंच चांगलं आहे तर नक्कीच ते समजून घेतील. आणि हे एक जेन्युइन पॅरेंटिंगचं लक्षण आहे जे तुमच्यामध्ये नाही आहे. आणि सगळ्यात दुःखाची गोष्ट ही आहे की त्या मुलीचा बाप हा एक पीडियाट्रिशियन आहे. डिस्गस्टिंग, नॉट अमेझिंग. आणि समोर आईवडील बसलेत, बाप कॅप्चर करतोय पण अजिबात काही नाही त्यांना. आणि ते व्हिडिओमध्ये पण टाकलेलं आहे. अंड्यांना तर काही अंडे आता उरलेच नाही आहेत वाटतं, सगळे पेड आहेत. आणि कोणी यांचे जेन्युइनली व्हिडिओज बघतं की नाही ही पण एक दाट शंकाच आहे. बाकी सगळं हिचं मग हळदी कुंकवाचा सिलसिला सुरू झाला आणि मग सगळंच जोरात, हे जोरात ते जोरात, हिच्याकडे सगळं जोरात आहे, तो गुडप्या सोडून बाकी सगळं ही पण जोरात आहे. ही जोमात आणि गुडप्या कोमात अशी अवस्था आहे. त्याच्यामुळे खरेदी जोरात, हळदी कुंकू जोरात, पाहुणे जोरात, सगळे जोरात. आणि एक अशी जागा नाही जिथे गुडप्या येत नाही. सगळीकडे स्वतःच्या हळदी कुंकवाला, म्हणजे स्वतःच्या घरी असलं तर तो असतोच आपल्याकडे. तर हळदी कुंकू वगैरे कार्यक्रम असला की पुरुष जनरली आयदर कुठेतरी असं बाहेर वगैरे जातात, नाही तर मग आपला म्हणजे एक आपल्या फ्रेंड्स बरोबर वगैरे बसलेले असतात. पण ह्या गुडप्याला तर ती लाईफच नाही आहे ना, तो पण एक बाई माणूसच आहे. त्याच्यामुळे हळदी कुंकवाला तो असणं मॅन्डेटरी आहे. आणि मग माझाच नवरा कसा, मग तो विचित्र वाटेल, हे प्रूव्ह होईल की गुडप्या गुडपा नसून एक नंबरची गुडपिण आहे. त्याच्यामुळे मग इतर फ्रेंड्सना वगैरे पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करायचं. म्हणजे गुडप्या ऑड मॅन आउट नको दिसायला, ऑड वुमन आउट असा नको दिसायला ना, तो मॅन दिसला पाहिजे म्हणून इतर मॅनना बोलवायचं. हे असं करून मग आम्ही फक्त स्त्रियांसाठी नाही तर त्यांच्या नवऱ्यांना पण बोलवतो आणि गेट टुगेदर होतं. अगं गेट टुगेदर तू बाहेर पण करते ना, घरी कशाला पाहिजे गेट टुगेदर तुझ्या. हिचं बघून त्या फुगीने पण सगळी किट्टीला घरी बोलवलं. बाप रे बाप, फुगीची सासू तर मला वाटतं एकतर स्वतः तरी बाहेर पडणार आहे, नाही तर फुगीला तरी लाथ मारून घराबाहेर काढणार आहे जर असंच या बोचूच्या पावलावर पाऊल ठेवून लागली आणि असंच वागायला लागली तर. पागल बाई. आणि बसकर यार बोचू, तुझी ती घिसीपिटी स्टोरी आणि माझ्या आईने असं केलं आणि तसं केलं आणि माझ्या आईसाठी माझा पप्पा खूप पैसा ठेवून गेला आणि मग आमच्या आजी आजोबांनी आम्हाला सांभाळलं आणि नंतर मग माझ्या आईने आजी आजोबांना सांभाळून नाही घेतलं. तिच्या पडत्या काळात, आजीच्या पडत्या काळात आजीला हाकलून दिली, ती काका घेऊन गेला. नंतर काकाने आम्हाला पण उभं नाही केलं, काकाला रियालिटी समजली. आणि नुसतंच असं बोलून बोलून चांगलं काय नाही होत बोचू. सगळ्या जगाने बघितलंय तुझ्या आईने तुझ्या आजीबरोबर काय केलं आणि कसा व्यवहार केला आणि कसं स्वतःची गरज असताना कसं लुबाडून घेतलं, कसं तिचा फायदा उचलला आणि काही काम धाम न करता कशी काय सस्टेन केलं, 2 मुलींना वाढवलं. आणि तू काहीतरी फालतूगिरी आणि काहीतरी गोष्टी सांगूच नको बोचू, काहीच नाही आहे. म्हणजे ऑफकोर्स एका बाईचा नवरा जाणं आणि 2 लहान मुली असताना ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. पण तुझ्या आईची परिस्थिती तेवढी वाईट नव्हती जेवढं खूप लोकांची असते, खूप बायकांची असते. ते कशा करून, कष्ट करून, कुठे जॉब करून, नाही तर काही ना काही काम करून, कसं दिवस रात्र एक करून लहानाचं मोठं करतात. कारण परिस्थिती नसते. तुमच्या बाजूने परिस्थिती तरी होती, तुझ्या आजी आजोबा होते. ते सोडून तुझं रोना मात्र वर्षानुवर्ष चालत राहिलं आहे. आणि राहिला प्रश्न विधवा असण्याचा, विधवांना सन्मान देण्याचा, तर तो सन्मान द्यायचा असतो बोचू. प्रत्येक वेळेला ते बोलून बोलून दाखवायचं नसतं. ते बोलून दाखवल्याने तू जो काही सन्मान देते ते तू मनापासून करत नसून तू त्या व्यक्तीला, त्या स्त्रीला परत हे उद्देशून दाखवतेस. तू ते प्रॉमिनंटली त्या गोष्टीचं हे करून त्यांना जाणवून देतेस की त्या एक विधवा आहेत आणि तरीही तू त्यांना तो सन्मान देते आणि त्याचं क्रेडिट लाटण्याचा प्रयत्न करतेस. तो फक्त द्यायचा असतो, त्याच्याबद्दल इतकं गवगवा नसतो करायचा, इतकं बोलायचं नसतं. मग काय अर्थ उरला त्या गोष्टीला?
त्या व्यक्तीला, त्या भाईला तू जाणवून दिलंस की ती एक विधवा आहे आणि तू तिचा सन्मान करते आहे आणि त्यामुळे त्या सन्मानाला काहीच अर्थ उरलेला नाही आहे बोछ. आणि हा एक व्हिडिओ काही घिसीपिटी स्टोरी, दरवर्षी काय थोडंसं ह्या स्टोरीला लोक व्ह्यूज देतात, तर दोघी मायले की बसल्या लगेच दुसऱ्या दिवशी, बऱ्याच दिवसांनी व्ह्यूज आले, चला आता या टॉपिकवर अजून थोडं हे करूया ना, कमवूया, म्हणून लगेच मूवीला घेऊन गेली. आणि मग गो मला तर एकदमच भरून आलं गो, काय म्हणजे सांगायलाच नको, बापरे खरंच ग, काय म्हणजे आपली परिस्थिती ना एकदम आहे ना, म्हणजे आपल्याला आपलं जसं झालं तसंच एकदम ना आपण ते अनुभवू शकतो, आपण अनुभवलं आहे ना, त्याच्यामुळे असं म्हणजे आपली आजी पण मला खरंच तिची साथ होती म्हणूनच मी करू शकले ग, नाहीतर शक्यच नव्हतं है ना. हो ग बाई, खरंच काय खरं मला इतकं हे वाटलं ना, म्हणजे तसंच असतं ना, तो मुलगा आणि ते वडील जातात आणि मग त्याच्यानंतर मग ती कशी ती बाई तिला सांभाळून घेते. हो आई, बरोबर आहे, तू बरोबर म्हणतेस, असंच आहे. आणि खरंच सगळ्यांनी ही मूवी बघितली पाहिजे, सगळ्यांनी बघितली पाहिजे, खूप चांगली आहे. एका बाईची आणि एका सासूचं कसं नातं असतं, हो ना, आपल्यासारखंच नाही का, हो ना, काय म्हणते. चल चिमकांडी कुठची, जा तिकडे, तिथे जा आणि रात्रीची ट्रेन पकड, बोलवले तुला तिकडे बोलायला, जाऊ दे आता, बोललेसी ना गबस. आणि एकदम काय नाही मूवी काय नाही, मी सगळे मराठी मूवी मी झाडून बघते मंडळी, चांगला निघाला ना, कुठला चांगला असेल मी तुम्हाला नक्की सांगेन. पण मूवीवरून मला आठवलं की मराठी जाऊ दे, मराठी नाही, ते तीच घिसीपिट्टी आणि तीच स्टोरी आणि तेच ते काय नवीन त्याच्यामध्ये काय नाही आहे, सो जस्ट चॉक इट. बट ऑन अ सिरियस नोट, तुम्ही ना एक नेटफ्लिक्सवर मूवी आला आहे ज्याचं नाव आहे EKO, EKO. तो मूवी नक्की बघा, विदाऊट फेल बघा. हिंदीमध्ये असेल, डब असेल तर खूपच चांगलं, नसेल तर मग सबटायटल सकट बघा. पण एकच आहे की तुम्हाला खूप कॉन्सन्ट्रेशनने बघावं लागेल. खूप छान मूवी आहे, खूप छान स्टोरी लाईन आहे, ॲक्टिंग आहे, व्हिज्युअल्स आहेत, सगळं कुठेच जागा ठेवायला नावं ठेवायला जागा नाही आहे. सो नक्की चेकआउट द मूवी EKO. ओके, सहज आठवले म्हणून पाठवले की मी. आणि ती बाजूची वहिनी याला वैतागून समोरच्या विंगमध्ये गेली, पण तरी पण ही बाई तिचा पिछा नाही सोडत, तिथे पण जाऊन बसते आणि तिथे पण जाऊन तिचं डोकं खाते. तिला तर साईड कॉन्टेंट बनवून ठेवलं या बाईने, म्हणजे काही नाही मिळालं, व्हिडिओची लेंथ कंप्लीट नाही झाली की लास्टची 10 मिनिट्स जाऊन तिच्याकडे बघायचं, म्हणजे 20 मिनिट्सचं कॉन्टेंट मिळतं, तिच्याकडे जाऊन बसते आणि मग तिथे जाऊन काही ना काहीतरी छापते कॉन्टेंट, काही ना काहीतरी फालतूगिरी. आता त्या दिवशी पण जाऊन बसली तिच्याकडे आणि जेवणाला बोलवलंय म्हणे मला, आणि मग जेवणाला बोलवलं तर हिने कशाला बिर्याणी केलेली वाटायला, काय पण फेकते, जाऊन बसली तिथे गिळायला. आणि त्या लोमत्याला तर कोणी बोलवलंच नव्हतं, तो मटण खात नाही, तरी पण तिथे आला आणि काय तर काय अगदी नुसतं त्या बॉइल्ड एग बरोबर पाव खात होता. अरे लोमत्या, येड्या गुडप्या, कैसा डॉक्टर बनेगा रे तू लोमत्या का लोमत्या रहेगा. लोमत्या विचारतो, आता घरी बिर्याणी बनवली आहे ती कोण खाणार. लोमत्या, घरी जाऊन भांडलास की नाही पोरीशी, खरं सांग गुडप्या, तुझी नजर होती ना तिकडे, तू कसला तो डुसकी मास्टर आणि अंडाने पाव खाऊन तू गप्प बसणारा होता, तुझी नजर त्या बिर्याणीवर होती, पण तुझ्या पोरीची पण होती, जी पोरगी तिथे पण बोलत होती, त्यांच्यासाठी आणलेली बिर्याणी खायला मागत होती, तर त्याच्यामुळे तिने घरी जाऊन मागितलीच असेल ती बिर्याणी आणि लगेच लोमत्या म्हणाला असेल, नाही ती माझी आहे मैसा, असं नाही करायचं, तू जेवलीस ना, बाबा काय नाही जेवले, बाबांसाठी आहे ती बिर्याणी, ती बाबाच खाणार, आता तू नको मागूस त्याच्यातलं, म्हणजे खाल्लं ना. असं म्हणजे त्या मुलीशी भांडला असेल, तिच्या हातातनं छिनली असेल, खाल्ली असेल या लोमत्याने ढामढूम धडामने एक नंबरचा. आणि विचारतो, कळण्यासाठी ठेवली आहे ती बिर्याणी, काढून गेला बघतो, म्हणजे आधीच सांगते की बाबांसाठी आहे, हो का, यडपटखटचा लोमत्या गुडपेश. अगं बोचणे, आणि त्या वहिनीच्या मुलाला नाही आवडत ग कॅमेरा मारलेलं, तुला काय माहिती, इतकी फालतू बाई आहे ना, हिला ना असं तोंडावर कोणतरी ना सटकन दिली पाहिजे, नाही तर बोललं पाहिजे, तर कॅमेरा फोडून टाकला पाहिजे बावळट सारखी. इतके वेळेला त्या मुलाने लुक दिलाय, तुझ्या मुलीच्या वयाची नाही, त्याला असले सवयी नाहीत. आणि घाणेरड्या, आता काय वाट बघते, ते बाजूच्या विंगमधनं ती समोर गेली, तर समोरून मला वाटतं कुठेतरी लांबच पळून जाईल, कुठेतरी पळवशील, पनवेलच्या बाहेर काढशील, तेव्हाच जाऊन शांत होशील वाटतं, नाही तर त्या बाईचा पिच्छा काय तू सोडणार नाही आहे. आणि काय तर तिला हे करण्यासाठी काय तिचं काय स्ट्रेटनिंग काय करून देते आणि काय, आणि ती वहिनी पण बाई, त्या वहिनीला ना मला वाटतं त्या मुलानेच एकदा एक चांगलाच इंगा दिला पाहिजे, बरोबर दाखवला पाहिजे कोणाशी
संगत केली आहे आणि त्या मुलाला थोडी तरी अक्कल वाटते. ए बाबा तू ऐकत असशील नाही पॉडकास्ट, तुझ्या आईला जरा समजव. आणि काय ते कपडे बिपडे घालते ती पण एक आहे नेक्स्ट लेवलची. पोट बघा आणि ते दाखवते आणि ट्रान्सपरंट साडी नेसून. आणि माझी फ्रेंड आणि माझ्या फ्रेंडला जायचं होतं पार्टीला आणि हिने रेडी करून दिलं झाडू केस बनवून. आणि कुठली ती साडी म्हणजे बाप रे बाप, ते वहिनी एक अलग मॅटर आहे. सिल्कस्मिता 2.0 फुल ऑन त्या दादांबरोबर नाचत असेल. चुटकी जो तूने काटी है चोरी से काटी है यहाँ देंगे हम तुझको लड़की तू है बड़ी बम्बर आ आ आ उलाला 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 तू हमारी फैंटेसी छूना ना छूना ना छूना ना छूना ना अब मैं जवा हो गई. आणि ती वहिनीच्या घरी आलेली तेव्हा कसा तो फन्या कलटी मारत होता, तिला हाकलवायला बघत होता. स्वतः जाऊन बसतो तिकडे तेव्हा बरं आपला ढुसकीबाज. हां कसं तोंड आहे ना, एकदम ढुसकीबाजच वाटतो. तर ती हिच्या घरी आलेली ना, तर फण्याला जायचं होतं हळदी कुंकवाला. म्हणजे फुग्गीला भेटायचं होतं ना, क्रॉस कनेक्शन. तर फुग्गीला भेटायचं होतं म्हणजे साली प्यारू सालीला बघायचं होतं. तर त्याला राहवतच नव्हतं. तडफी एसी आहे असं काय, थोडंच असं काय नुसताच डुकऱ्यालाच असं ना काय, डुकऱ्यालाच त्याची ब्लाऊजची डिझाईन दाखवणार का याची बायको. हा पण बघणार फुगीच्या ब्लाऊजची डिझाईन, दातात काय अडकलाय बघणार फुगीच्या, आला मोठा डुकऱ्या असं म्हणून फन्नी खूप एक्सायटेड होता. तर त्याच्यामुळे मग एकतर म्हणजे कोण आपल्या घरी आपल्या बायकोची मैत्रीण वगैरे आली, त्या दोघी काहीतरी गप्पा मारत बसल्यात. आपल्या बायकोला तिच्या बहिणीकडे जायचं आहे पण तिला काही पडली नाही आहे, ती आरामात आहे. पण ह्याला बाबा खूप पडली आणि त्या बायकांच्या मध्येच उभा राहिलाय कॅमेरा घेऊन आणि मध्येच आज काय आहे गणेशोत्सव आहे हे ते काय पण नुसता बडबडतोय. त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. तिचं आणि तिच्या त्या वहिनीचं चाललंय बोलणं, तर हा लगेच मध्येच चला जायचंय ना आपल्याला, चला जायचंय ना लगेच, मग निघूया ना. कधी निघणार. मग बोचूने चांगली फाट्यावर मारली याला. बोलते की मी तयार झाली की निघायचं. मग बोलतो की कधी तयार होणार तू, मला जायचंय, कधी मी जाणार, कधी बघणार, फक्त तू 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 दाखवणार आहे मला माहिती आहे ब्लाऊजची डिझाईन. म्हणजे यांचं असं आहे. आता काय म्हणजे ते कम्फर्टेबल असावं माणसाने, पण किती ना काय तर ह्याला पण भलतेच शौक डुकऱ्याला आपल्या सालीची ब्लाऊजची डिझाईन. नशीब पाठीला होती डिझाईन, ते केस बाजूला करून पाठीवरची डिझाईन दाखवत होती. त्या फुगीने केलेले तसे पुढे पॅच लावले असते तर मग कसं वाटलं असतं मंडळी एकदम. डिझाईन दाखवली असती पुढची. फुगीने यावेळेला पॅच लावले की नाही लावले, नाहीतर फन्नीला बघायला मिळाली असती डिझाईन फुगीची पण. जशाच तसे हे मागची दाखवणार तर ती पुढची दाखवणार. बुगल ए डबी कवा कट्टी डबी, तू कवा कट्टी गिडी ना, मला फोटो काढणं मला असं काय येतोय. हे सगळ्या बायका बघा, सगळ्या जे बाकी आलेल्या आणि त्यांची साडी नेसण्याची पद्धत बघा आणि यांची बघा. यांचा एक बाहेर आलाच पाहिजे, असा पॉप आउट झालाच पाहिजे पिंग पॉंग बॉल. आणि त्या आईची खिल्ली उडवतात, त्या चिमेची खिल्ली उडवतात. ती आहेच चिमा, ए चिमा टाकली तिथं आहेच. पण तुम्ही काय, ही फुगी काय आहे, फुगे तुझं काही वेगळं नाही आहे. तू काय बोलते तिला, तिचं तर चल वय झालं, ती तुझी आई आहे. पण तुझं बघ आत्ताच झाली आहे, ए फुगे टाकली. 4 केसाला तो क्लिप लावलेला असतो, एवढा मोठा क्लिप केवढा आणि केस केवढे. आणि चिमेला हसते, स्वतःवर हस. स्वतःला हसता येत नसेल तर बहिणीला बोलव, ती हसून देईल. बोरनाळ म्हणे बोरनाळ. ए बुगल जास्त बोलू नको, आधी बोलायला शिक. बोरनाळच असतं ना डबी, बोरनाळच असतं ना. नाळ असतं का, अच्छा माझ्या दातात अडकलेलं ना म्हणून बोरनाळच येत होता. आणि ती बेटणी पण काय कमी समजू नका. जेवढी जमिनीच्या वर दिसते ना तेवढीच जमिनी खाली आहे, ती पक्की आहे. ती पण आता हळूहळू सुटत चालली आहे. तर टुनालचा आवर मला वाटतं आता घालता येत नाही आहे तिला, कंट्रोल होत नाही आहे टुनालकडनं. ती जाणार, ती पण आउट ऑफ कंट्रोल आहे, जीजी की गॅरंटी आहे. भुरग्यांच्या संस्कारी सुना. काकी कुठे आहे, काकी कुठे आहे. तू हे करण्यात बिझी होती ना, काकी गेल्या, त्या वैतागल्या. तू आली ना की म्हणजे त्यांचं कुठे हिला गळ्यात मारून घेतली. हिच्याबरोबर हिची बहीण पण आली फुकटमध्ये येड्यासारखी नुसती. आमच्या घराचा बाजार स्वतःच्या घरात तर बसवूनच ठेवला आहे, माझ्या घरात पण बसवतायत बाजार, बसवतायत. खानदानी आहेत ना, खानदानी आहेत भुरग्यांच्या सुना.
असो तर मग मंडळी, याच नोटवर आजचे पॉडकास्ट इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. मी जितकं बरेच व्लॉग पेंडिंग होते आणि त्याचं मी कुठेतरी एक समअप आणि एक जे मेन पॉईंट आहेत ते कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप सगळं कवर केलं असेल. काय राहून गेलं असेल तर कॉमेंट सेक्शन इज ओपन ॲज ऑलवेज, आणि कम्युनिटी पण चेक करा आणि छान छान कॉमेंट्स करा. सी यू इन द नेक्स्ट पॉडकास्ट. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर. बाय बाय. मासला.